आदिवासी मंत्री यांच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी 5 वर्षामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये 6,500 कोटीचा भ्रष्टाचार आहे, जो न्यायमूर्ती गायकवाडांनी सिद्ध केला, आरोप नाहीये, हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन माझं म्हणणं असं आहे की या आदिवासी विकास विभागामध्ये आदिवासीचं एवढा प्रचंड निधी सरकार खर्च करत असताना सुद्धा आदिवासीचं कुपोषण होते, त्याला जर कोणतं कारण असेल तर या ठिकाणचा 1 लाख कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाचा म्हणजे तुमच्या आमच्या घामातून उभा झालेल्या पैशाचा या ठिकाणच्या या चोरांनी, आरक्षण चोरांनी हडप केला। आज जर कारवाई करायची म्हटली तर थातूर मातूर कारवाई महाराष्ट्र सरकारने केली, 22 लोकांना काहीतरी काढलं त्यांनी आता मागच्या काही दिवसात। परंतु न्यायमूर्ती गायकवाडांना पुरावासह जे एकेकाचा अधिकाऱ्याचं असेल पदाधिकारी जे काढलं, आता राजकीय लोकांवर तर कारवाई होत नाही कारण त्याची काही ही जबाबदारी तर सेक्रेटरी आणि बाकी लोकांची असते। त्या पद्धतीने जरी काम केलं तर 1000 कर्मचारी आदिवासी विकास विभागातले बोलून नाही, फक्त एका विभागातले हे आजच्या आज घरी पाठवावे लागतात, फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल करावे लागतात आणि जेलची हवा त्यांना दाखवावी। मागणी केली आपण, पण मागणी केली तर त्यांच्या मतावर काय परिणाम पडतो असं आहे ना, बेश्रमपणाचा तर कळस आहे ना इथं। त्याच्यामुळे आपण जोपर्यंत हे रस्त्यावरच्या आंदोलनात सगळं दाखवणार नाही तोपर्यंत आपल्या बाबतीतलं मत जे आहे ते मत काही चांगलं होणार नाही असं मला स्वतःचं मत, ते करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। तर या ठिकाणची ज्युडिशरी सुद्धा वृत्तपत्र वाचते, या ठिकाणचं समाजकारण कसं सुरू आहे, या ठिकाणचं राजकारण कसं सुरू आहे, वेगवेगळे लोक कोणती मतं प्रकट करतात त्याच्यावरच आपले निर्णय देतात ना। ज्युडिशरी म्हणजे काही वरून पडलेला माणूस आहे का? त्यालाही तर हे सगळं पाहूनच निर्णय देतात ना। आणि तिथं जर ओरड नुसतं आपल्या विरोधातली असेल, हे चोर, हे बदमाश, हे लुटारू, यांनी जात चोरली, यांनी फंड चोरलेत वगैरे, तर ते कोणी माणूस असला या राज्यातला तरी त्याचं मत असं आपल्याबद्दल बनेल, आपण दिसता बरोबर तो म्हणेल तुम्ही माझं इथं कुठं आहे, मग कुठं आहे, मग ते तिकडे आहेत आपण। तर हे सगळ्या गमती जमती आहेत या विभागातल्या। आणि आज त्यांनी अनेक केसेस मध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, त्याचा निकाल लागतो, त्या केसेसचा जे आपल्या विरोधात असेल त्याचा निश्चितपणानं हे माणसं गैरफायदा घेतात। मराठवाड्यातल्या दिलीप जमादार साहेबांची केस सुप्रीम कोर्टामध्ये ओके झाली, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, मग एका वाक्यात या राज्याचं सरकार, या राज्याचा आदिवासी विकास विभाग असं का म्हणत नाही की ठीक आहे ना, या ठिकाणी महादेव कोळी आहेत असं सुप्रीम कोर्टात सुद्धा सिद्ध झालेलं आहे दिलीप जमादार साहेबांच्या केसच्या निमित्तानं। आता यापुढे प्रत्येकाला जाण्याची काही गरज नाही, तुम्ही सगळे महादेव कोळी, असं होते का? असं होत नाही। पण आपल्या विरोधातलं जे आहे ते मात्र नक्की केलं जातं। जगदीश बैरा तो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधला कर्मचारी आता रिटायर झाला, त्याचं जात प्रकरण तपासणीचं प्रकरण हायकोर्टात केलं, तपासणी समितीत केलं, ते त्याच्या विरोधात निकाल गेले सुप्रीम कोर्टाने। तो जगदीश बैरा आणि त्याच्यासोबत आणखी 22 केसेस होते, सुप्रीम कोर्टाने एकत्रित ऐकले आणि निकाल दिला। काय म्हटलं सुप्रीम कोर्टाने एवढंच म्हटलं की बाबा कायदा तुम्ही केला, महाराष्ट्र सरकारने काय कायदा केला, जात प्रमाणपत्र अवैध झालं तर त्याने घेतलेली नोकरी त्याला कमी करा, त्याने घेतलेले फायदे काढून घ्या, राजकारणात आमदार खासदार किंवा जिल्हा परिषदमध्ये निवडून आला असेल, ग्रामपंचायतमध्ये ते काढून हेच म्हटलेलं आहे त्या कायद्यामध्ये। मग कायदा तुम्ही केला तर संरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाचं काय चुकलेलं आहे? म्हणजे एकीकडे कायदेही करायचा, शिक्षा द्यायचा, दुसरीकडे संरक्षण द्यायचं की नाही याला आपण दुसऱ्या नावानं याच्या पुढे बोलवू पण त्याच्यावर कारवाई करणार नाही, ही तर बदमाशी झाली ना। 2 पैकी 1 बोल ना, प्रामाणिकपणानं आम्हाला संरक्षण, आम्हाला आमचे हक्क दे, नाहीतर मग आम्ही जर चुकीचे असू तर आम्हाला शिक्षा दे, हेच होईल की नाही? इथं दोन्ही गोष्टी आहे। म्हणजे एसबीसी मध्ये टाकण्याचा उद्देशच तो आहे की तुम्ही तीव्रतेनं तुमच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊ नये, दुसरं काही नाही। आणि आपण खुश जाऊ दे म्हणजे एसबीसी तर एसबीसी म्हणजे काय, काहीच नाही। जसं प्रकल्पग्रस्ताच्या पुरावे असते रिझर्वेशन, जसं वेगवेगळ्या याचे आपण पाहतो ना, अपंग आहे, ते वेगवेगळे जे आरक्षण असतात त्या आरक्षणासारखंच एसबीसीचं। आता आपल्याला 25 वर्ष बरं वाटलं, 25 वर्ष झाले त्याला, इथे काही आमचा इतिहास नाही, तो 25 वर्षापूर्वीचा आहे आणि ते आपण घेतलं। मग हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तरी सुद्धा असं म्हटलं नाही की हा जो आज मी निर्णय देतो याचा अंमल तुम्ही पूर्वलक्षित प्रमाणे करा, याच्या पुढे अशा पद्धतीनं न्याय देणं बरोबर होणार नाही असं वर्डिंग सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये आहे। आणि असं करणं घटनेशी बेमानी असेल। विरोधक काय करतात आपले, ही घटनेशी बेमानी आहे, एकच वाक्य फक्त त्याच्यामध्ये। आणि म्हणून या लोकांना मूळ नियुक्ती ज्या कॅटेगरीत झाली त्या कॅटेगरीचं जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकत नसतील तर त्यांना तात्काळ नोकरी कमी करा असं सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलं त्याच्यामध्ये। उलट पक्षी तर सुप्रीम कोर्टाने त्या बैराची जी केस होती त्याला सुद्धा त्याच्यावर कारवाई करा असं म्हटलेलं, म्हणजे बाकी इतर सगळ्यांवर तर विशेष नाही।
इथं आदिवासी विकास विभागातले शहाण्यांना माहित आहे की हा याच्यावर काही अन्याय केला, हे काही उठून उभे राहत नाही. आता हे पक्का शिक्का झाला की हे बोगस आहेत, चोर आहेत, मस्तकावर आपण मारला, तो त्यांनी ऍक्सेप्ट केला, महाराष्ट्रातल्या जनतेने ऍक्सेप्ट केला. आता हे काहीच करू शकत नाही. मग त्याचा संदर्भ देऊन या लोकांनी एक GR काढला 21/11. आता 21/11च्या संदर्भात आपलं हे आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की तुम्ही अपॉइंटमेंट, तुमची नियुक्ती जर ST वर झाली असेल 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी, अरे तो म्हणते झाली होती, पण मला कुठे तुम्ही STच्या फॅसिलिटी दिल्या? मला तर तुम्ही 1595ला त्याच्यामधून काढून SBC टाकलं ना. तुम्हाला गरज होती कर्मचाऱ्यांची, मला नोकरीची गरज होती, म्हणून ते मान्य केलं मी आणि मी SBCत वर्ग झालो. STचा संबंध कुठे येतो आणि तुमच्या बैराची केस कुठं लागू होते इथं? आणि 25 वर्षापासून जर मी त्या STच्या सवलती सोडल्या आणि SBCच्या घ्यायला लागलो तर माझा त्याच्याशी काही संबंध नाही. ही तर शासनाने केलेली फसवणूक झाली माझी. म्हणजे तुझी नोकरी आम्ही कायम ठेवतो, तू SBCचं घे, कशाला कागद जोडत बसतो, नाही तुझं इन्व्हॅलिड करतो, अशी धमकी होती की नाही? काही लोकांनी तर मागितलंही नाही. SDO स्वतः बोलून प्रकरण त्याचं STचं सर्टिफिकेट मिळावं असं, पण SDO स्वतः बोलून म्हणत होतं की नाही याला फार अडचण नाही, तू असं कर, SBCचं घे. सवलती दोन्ही याच्यात आहे. आता आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन येतात, आपल्याला असं वाटतं सवलती सारख्याच आहेत तर मग कशाला करायचं. आणि त्याला आज जे दुष्परिणाम त्याचे होत आहे ते दुष्परिणाम असे आहेत की आज त्या बैराच्या केसचा हवाला देऊन हे सगळे जे प्रकरण आहेत मागचे, म्हणजे फार मोठ्या संख्येनं तर आपल्या राज्यातले महादेव पुढे असतील, ठाकर असेल, मान्यवर असेल, 1595च्या GRच्या द्वारे हे SBC वर झाले, जे व्हॅलिडिटी देऊ शकले किंवा ज्यांचं इनव्हॅलिड झालं आणि गव्हर्नमेंटने ते ऍक्सेप्ट केलं, सर्व्हिस बुकावर त्याची नोंद केली. आता काय राहिलं, सर्व्हिस बुकावर जी जातीची नोंद असेल ती अंतिम, त्याच्यावर त्यांनी 15-20 वर्ष सर्व्हिसही केली. आणि आज हे शहाणे म्हणतात की नाही त्यांना तत्काळ सेवेतून कमी करा आणि मग ते अंगावर येते. काय काय उद्रेक होईल महाराष्ट्रात सांगता येत नाही. म्हणून त्यांना अधिसंख्य पदावर आम्ही वर्ग करण्यात येतो. आता हे परत मत लावलेलं बोट आहे की हे बोर्ड लागते, तू खात बस, जसं SBCचं आपण खात बसलो आजपर्यंत. आता हे दुसरं बोट आहे, शासकीय यंत्रणेनं मधाचं बोट, मध लावलेलं बोट तुमच्या तोंडात टाकलेलं आहे आणि सांगितलं की हे आता तुमच्या फायद्यात असं बोलतात. ED मधले अधिकारी जे संबंधित आहेत, म्हणजे त्यांना फक्त ते मारामारी धुवायची कमी राहिली, सगळं मी झालं. ते GR काढता बरोबर काही दिवसातच हे झालं की तुम्ही असा मूर्खपणा काय करता, याच्यात बैराच्या केसमध्ये नाही वगैरे वगैरे, ते पोहोचलं तुमच्यापर्यंत. तर त्याला उत्तर नाही, त्याला उत्तर नाही, कारण ती बदमाशीच आहे. तुम्हाला काय कारवाई करायची असेल तर 7 जुलै 17 नंतर निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्याचं इन्व्हॅलिड झालं असेल तर त्या कायद्याप्रमाणे कारवाई करा. आता तो कायदाही बोगस आहे, तुमच्या तपासण्या समितीत त्याच्यापेक्षा महाबोगस आहे. तिथं बसलेले तपासणी समितीचे संशोधन अधिकारी, खरं म्हणजे आज त्यांच्याच संशोधनाचा विषय आहे. आता त्या आयुक्ताशी मी भांडत होतो पुण्याच्या आदिवासी संशोधन समितीच्या, तर त्या आयुक्तानं चक्क लिहून दिलं ना, मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या या जे म्हणजे महादेवपुरी आहेत किंवा इतर ज्या आदिवासी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही संशोधनच नाही म्हणे आमच्याकडे. अरे तुमची संशोधन संस्था आहे ना, शासकीय संस्था आहे. मग आमच्या जातीच्या संदर्भात जर तुमच्याकडे काही संशोधन नाही तर मग आम्ही म्हणतो ते मान्य करा, ऍफिडेव्हिट देतो ना की माझी जाती आहे, तू मान्य का करत नाही, तू सांग ना, आम्ही खोटे कशा. तर ते म्हणते नाही आमच्याकडे तर संशोधनच नाही. ते संशोधन झाल्यावर आम्ही सांगू. अरे मग तुमचा संशोधन अधिकारी निर्णय कशाच्या आधारावर देतो तपासणी समितीचा? उत्तर नाही, मनमानी लेखी दिलं. म्हणजे तुम्ही नाही हा व्यवहार आयुक्तांना सही करून बाकायदा दिलं की विस्तारित क्षेत्रातल्या आदिवासीच्या संदर्भामध्ये आमच्याकडे कोणतंही संशोधन आजपर्यंत नाही. म्हणजे या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईचाही काही भाग, तर हे जे काही आहे त्याच्या संदर्भात म्हणजे आमच्याकडे संशोधन. मग संशोधन ऐकून तर ते तरी सांगा की ज्याच्या आधारावर तुम्ही करता. मग प्रोफेसर घुरेचं संशोधन आहे. अरे घुरे प्रस्तावातच लिहितं की मी त्या 3 जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकलो नाही, म्हणजे त्याचं स्वतःच म्हणणं आहे. महादेव कोळी म्हणून ग्रंथ त्याने प्रकाशित केला, प्रोफेसर घुरे, मुंबई विद्यापीठाचे. त्यांचं बोर्ड मुंबईच्या त्या चौकात दिसते तुम्हाला मंत्रालयातल्या. त्या ग्रस्तानं स्वतःच लिहून ठेवलं ना की माझ्याकडे फंड नसल्यामुळे मला माहित नाही महादेव कोळ्यांचं बाकी काय आहे. पण असं म्हणतात की हे विदर्भातून आले, पंचमढीच्या हिलकडून आले, बालाघाटकडून आले, म्हणजे मराठवाड्यातून आले, काय असेल. पण मला ते माहित नाही, मी फंडच्या अभावी याच्या बाहेर जाऊ शकत नाही. एवढंच संशोधन आहे ना तुमच्याकडून, दुसरं आहे काय? काही संशोधन नाही. मग गारे म्हणतो तर गारे काय, गारे काही म्हणतो, काय वेळाच माणूस आहे, गारे काही म्हणतो. त्याला जे लिहिलं त्याला कुठलाही आधार नाही, ना समाजशास्त्राचा आधार आहे, ना मानवशास्त्राचा आधार आहे, ना इथल्या जनगणनेचा आधार आहे, ना इथल्या कोर्ट केसेसचा आधार आहे, काही आधार नाही. फक्त द्यायचं नाही एवढं सूत्र त्याच्या पाठीमागे आहे. आणि या पद्धतीनं हा कारभार या राज्यातला सुरू आहे.
हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. तुमच्यासाठी माझ्यासाठी थांबला काय नाही थांबला काय हे जरी महत्त्वाचं नसलं तर उद्या येणारी आपली पिढी यांचं संपूर्ण आयुष्य बेचिराग या सगळ्या प्रकारामुळे होईल. आपण वेळीच उठाव केला नाही तर निश्चितपणानं उद्या आपण कुठलेही राहणार नाही याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे. आणि जो कायदाच लागू होत नाही सुप्रीम कोर्टाचा त्या कायद्याचा संदर्भ देऊन अशा पद्धतीचा चुकीचा जी.आर. काढणारी महाराष्ट्रातली तज्ज्ञ अधिकारी वर्ग त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आपण केली पाहिजे वेगवेगळ्या स्तरावर. आपण करत आलो मागच्या अनेक दिवसापासून. पाहता की कलेक्टरकडे निवेदन आहेत जिल्ह्यातले आणि त्याच्यामध्ये आपण शक्यतो एक फॉर्मॅट ठेवला की आणखी भाषेमध्ये आपल्याबद्दल व्हायला नको म्हणून आम्ही सेंट्रलाइज करून ते जे काही म्हणायचं आहे आपल्याला ते आम्ही तेवढं पाठवतो. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी त्याच्यावर सह्या करा, संघटितपणे जा आणि कलेक्टर लोकांनी संबंधित अधिकारी असेल त्याला घ्या. त्याचा इफेक्ट होणार, निश्चितपणे होणार. इफेक्ट झाल्याशिवाय राहील असं मला स्वतःला वाटत नाही. लोकशाहीमध्ये निश्चितपणानं इफेक्ट हा झाल्याशिवाय राहत नाही. तिथं किशोरराजे निंबाळकर जीएडीचे प्रमुख आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी मागच्या आठवड्यात माझी चर्चा झाली तर ते हसत होते. कसं काय साहेब म्हणे कसं काय होऊन राहिलं. म्हटलं अंडरमध्ये तुमच्या मला काय विचारतं तुम्ही कसं होऊन राहिलं. अरे हायकोर्टाचं डिसिजन आहे. हायकोर्टाचं डिसिजन म्हणजे की 6/7/17 नंतर अशा पद्धतीची कारवाई तुम्हाला करता येत नाही बहिराच्या आधारावर. कारण काय कारण असं की तो पूर्वलक्षी प्रभावना नसतो. बघा कायद्याचे प्रिन्सिपल्स असतात. इथली न्यायव्यवस्था जी आहे, इथली ज्युडिशियरी जी आहे त्याची एक लाईन आहे, कार्य करण्याची एक पद्धत आहे. आणि त्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते असं आहे की एखाद्या केसचा निकाल जर सुप्रीम कोर्टामध्ये लागला, बरोबर आहे, किंवा अफजल खानाचा व शिवाजीनं केला आपल्याला माहिती आहे, पण एखादा शहाणा उद्या कोर्टात गेला तिथं प्लिडिंग झालं त्यांनी सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की नाही हे चुकीचं होतं, हे तर यांनी वध करायला लागले होते म्हणून त्यानं या पद्धतीचं कार्य केलं, तो दोषी नव्हता. म्हणजे दोषी नसलेल्या माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं म्हणून आता शिवाजी महाराजांवर कारवाई करता येईल का? करता येईल का? तर प्रिन्सिपल ऑफ लॉ जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ लॉ असं आहे की पूर्वलक्षी प्रभावानं तुम्ही निकाल लागण्याच्या पूर्वी घडलेल्या घटनेवर काही कारवाई करू शकत नाही. हे बेसिक प्रिन्सिपल. आणि दुसरं बेसिक प्रिन्सिपल आपल्या ज्युडिशरीचं काय? आपल्या ज्युडिशरीचं दुसरं बेसिक प्रिन्सिपल तर एवढं साधं सोपं सरळ आहे की एखादा न्यायाधीश जो सेशन जज आहे, स्वतः प्लिडिंग करतो 302च्या केसेस, त्याच्या समोर एखाद्या माणसानं एखाद्याच्या पोटात सुराख होत असतो, तो त्याचा आय विटनेस आहे. आता काही राहिली काय शंका? त्याच्या समोर ती केस चालणार, तरी तो असं म्हणू शकत नाही की ही यस याने माझ्या समोर याच्या पोटामध्ये पुरा खुपसला म्हणून त्याचा मृत्यू झाला कारण मी त्याचा साक्षीदार आहे. त्याला त्या प्रोसिडिंग प्रमाणात चालावं लागेल, त्या प्रोसिडिंग प्रमाणेच कारवाई करावी लागेल. आणि हे कशासाठी केलं? आता आपण म्हणाल किंवा त्यानं पाहिल्यानंतर जजनं शेवटी निर्णय का देणार आहे, मग ते म्हणतात माझ्या समोर घडलं तर देऊन टाका फाशी, आता कशात पुढे जावं लागते. तसं होत नाही. याच्यासाठी की आपली ज्युडिशरीची लाईन अशी आहे की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. त्याच्यासाठी हा सगळा पसारा आहे. हा पसारा त्याच्यासाठी आहे. या ठिकाणचं खालचं कोर्ट आहे, वरचं कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, त्या ठिकाणी हायकोर्ट आहे, हायकोर्टानं नाही मान्य केलं तर सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टानं नाही मान्य केलं तर दयेचा अर्ज आहे राष्ट्रपतीकडे. वाचतो ना आपण. ही एवढी सगळी लाईन आहे. आणि जातीचं सर्टिफिकेट इथं काही नाही. इथं तपासणी समितीनं निकाल दिला की ब्रह्माची रेख त्या पद्धतीनंच तुमचं जीवन घडणार. त्यांनी म्हटलं इनव्हॅलिड इनव्हॅलिड, व्हॅलिड व्हॅलिड. मग तिथं हायकोर्टानं शेकडो केसेसमध्ये निर्णय दिले. हे मूर्ख आहेत, हे नालायक आहेत, हे तपासणीचं काम करण्याच्या लायकीचे नाही, अशा पद्धतीचे स्ट्रिक्चर तपासणी समितीच्या बाबतीत पारित केले. लाखो रुपयाचा दंड केला, दंड वसूल केला. बघा पहा त्याच्यातही आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला म्हणून तो त्याच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल झाला. नाही तर यांनी पहिल्यांदा तो त्याच्या फंडातून दिला होता. मूर्खपणा तू करशील, बेकायदेशीर कृत्य तू करशील आणि कोर्टानं दंड तुला सुनावला तर पैसा शासनाकडून घेशील, म्हणजे परत आमच्याच खिशातून घेशील. भरला होता यांनी, तो परत आता वर्ग झाला. म्हणजे कशा पद्धतीनं सुरू आहे याचा तुम्हाला अनुभव होते. तर आज जे अधिसंख्य पदाची जो जी.आर. आहे तो जी.आर. आपल्याला समोरपणानं रद्द पाहिजे, एक भाग. दुसरा भाग असा की त्याच्यामध्ये परत एक मताचा बोट लावलेला आहे की जे यापूर्वी कमी केलेले आहेत कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात तर त्यांना आम्ही परत 11 महिन्यासाठी अधिसंख्य पदावर. आता आपण काय म्हणू शकतो? किंवा ज्याला याच्यापूर्वी कमी केलं त्याची नोकरी गेली, लागते तर आनंदाची गोष्ट आहे ना. आपणही तसंच म्हणू. पण आपण हा विचार केला पाहिजे की या सगळ्या जी.आर. मध्ये ते वाक्य का? तुम्ही जी.आर. वेगळा काढा ना. ते काही आज नोकरीतून कमी गेले काय? तुम्ही एक कोणीचा जी.आर. काढा की जे काही अनुसूचित जमातीचे असतील किंवा आणखी पुढे ज्यांचे सर्टिफिकेट इन्व्हॅलिड झाले आणि ज्यांना सेवेतून कमी केलं त्या सगळ्यांना आम्ही परत सेवेत घेत आहोत. अधिसंख्या घ्या की आणखी काही घ्या, कारण त्यांना आज तशी नोकरी नाही.
ही एक आपली प्रमुख मागणी असेल. आणि सगळ्यात महत्वाची जी मागण्या पुष्कळ आहेत आपल्या, पण सगळ्यात मोठी आणि महत्वाची मागणी अशी आहे की अनेक वर्षाचा अनुभव पाहता, म्हणजे मी तर स्वतः 40 वर्षापासून हा अनुभव घेतो, अनेक वर्षाचा अनुभव पाहता हे एवढे निगरगट्ट झालेले आहे, ही व्यवस्था एवढी निगरगट्ट झालेली आहे की तुम्ही म्हटलं त्यांनी ऐकलं, मान्य केलं तरी सुद्धा ते दाखवणार नाही आणि कृती तर मुळीच करणार नाही. तेव्हा आपली सरळ मागणी अशी आहे की गळेहो, या राज्यामध्ये 1,30,00,000 आदिवासी आहे, यस आहे, ते मी म्हणत नाही, ते डॉक्टर भांडे म्हणत नाही, ते या देशाची सेन्सस अथॉरिटी नसते, तिला चॅलेंज नाही. त्याच्यामुळे 1,30,00,000 आदिवासी जे 45 जमातीमध्ये विखुरल्या गेलेले आहेत ते आहेत हे तुम्हाला मान्य आहे. त्याच्यामधले 50 पासून जे आरक्षण भोगतात त्यांची संख्या 30-35 कोटीच्या वर नाही, 40 कोटी म्हणत नाही, आपण 30 म्हणतो, 40 कोटी असेल तर 1,30,00,000 जर आदिवासी आहे तर त्याच्यामधले 90 लाख 1 कोटी आदिवासी हे विस्तारित क्षेत्रातले, हे लातूरचे आहेत, हे अकोल्याचे आहेत, हे बाकी क्षेत्रामधले आहेत, हे तर मान्य आहे ना. आमच्या नावावर तुम्ही ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत मतदारसंघ रिझर्व केले की नाही, आपली संख्या पुढे जातात, आपल्या नावावर फंड्स मिळतो. अलीकडे तर केंद्र सरकारने नियोजन विभागानं जे पब्लिश केलं त्याच्यामध्ये तुमची सगळी गावं ही शेड्यूल ट्राईबच्या गावाच्या यादीमध्ये, केंद्र सरकारच्या यादीमध्ये. या ठिकाणच्या ज्या योजना आहेत, माडा मिनी माडा या टाईपच्या जे पॉकेट्स आहेत ना आदिवासीचे, तर त्या पॉकेट्समध्ये आपल्या गावाची हजारो कोटी रुपयाचा निधी, म्हणजे मंत्रिमंडळात असताना तुम्ही डॉक्टर बाबा आदिवासी विकास योजना त्या ठिकाणी ताकदीनं मंजूर करून घेतली. पण माझी एकच अट होती की गावाच्या नावानं मंजूर करा. विचारांचा आग्रह होता की आम्ही तशीच मंजूर करतो. काय त्याच्यामध्ये 5 लाखापासून 15 लाख रुपये त्या वस्ती पाड्यांना, तिथं असं समजा की 50च लोक राहतात आदिवासी, त्यांच्याकडे गावची ग्रामपंचायत लक्ष देत नाही, किंवा गावची ग्रामपंचायत लक्ष देत नसेल तर तेवढी ताकद त्यांच्यामध्ये नसते आर्थिक. तर त्या अशा पाड्यांना, वस्त्यांना त्यांच्या सुधारणेसाठी या ठिकाणी आम्ही 15 लाखाचा निधी देतो. पाण्याची योजना असेल, सभा मंदिर असेल, रस्ता असेल वगैरे, ती मंजूर करून घ्यायचा प्रयत्न होता. 3 कॅबिनेटला तो ठराव सातत्यानं एवढ्यासाठी पार काढला की तो ठराव आला की पहिल्यांदा माझी मागणी असायची की मुख्यमंत्री महोदय, जोपर्यंत गावाची यादी महाराष्ट्रातली समोर येत नाही तोपर्यंत माझा याला विरोध आहे, तो माझा विरोध नमूद करून तुम्ही पास करा. कॅबिनेटचा एक घटक असल्यामुळे त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. शेवटी मुख्यमंत्री शिंदे साहेब एकदा 2दा 3दा खडसावलं त्या अधिकाऱ्यांना, त्यावेळेस 4थ्यांदा ती यादी आली. त्याच्यामध्ये पाहिलं तर तुमच्या लातूर मधलं लहानात लहान गाव असेल तिथं कोळी समाजाची घरं आहेत, ते गावाला शेड्यूल ट्राईबमध्ये. मी सगळ्या राज्यभर फिरतो प्रत्येक जिल्ह्यात, त्याच्यामुळे मला मग कोल्हापूर मधलं अब्दुल लाट असेल किंवा चंद्रपूर मधलं एखादं असेल की तिथं कोळ्याची वस्ती आहे, ती आहे तर सेन्सच चांगली, परंतु ती आहे ही मला माहित आहे आणि ती महादेव कोळ्यांचीच आहे. आता ही सगळी गावं त्याच्यामध्ये राज्यातली आली. त्याच्यानंतर मी यादी पाहिल्यानंतर म्हटलं साहेब ठीक आहे, आता माझी काही हरकत नाही, हे मी मंजूर करतो. ते म्हणजे मला कळत नाही, तुम्ही कालपर्यंत विरोध करत होते, यादी येता बरोबर असं काय झालं. मी म्हटलं याच्यामध्ये घुसरवाडी गाव आहे, जी माझ्या गावाच्या शेजारी, तिथं 100% महादेव कोळी राहतात, सगळ्यांना माहिती आहे. त्या 100% महादेव कोळ्यांच्या गावामध्ये आज आपण 15 लाखापर्यंत निधी दरवर्षी देऊ त्यांच्या विकासासाठी, हरकत नाही, माझं त्याला सहमत आहे, माझा त्याला पाठिंबा आहे. परंतु त्या गावामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत एकाला एक सर्टिफिकेट दिलं नाही आणि व्हॅलिडिटीचा प्रश्न तर फार मोठा. ही जर तुमची बदमाशी असेल भविष्यामध्ये तर मग हा पैसा तरी जनतेचा कशासाठी खर्च करतात. तर त्यावेळेला शिंदे साहेबांनी खडसावलं संबंधित सेक्रेटरीला, त्यांनी सांगितलं मधुकर सगळं, त्यांनी सांगितलं की याच्या पुढे आणि सर्टिफिकेट देऊ व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर ते ठाकर बाबा आदिवासी विकास योजना मंजूर झाली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 1800 कोटी रुपयाच्या वर खर्च आपल्या गावासाठी झाला. हे तुम्हाला आवर्जून सांगतो, आपल्या गावांसाठी इन द सेन्स, म्हणजे हलबादचं गाव असेल, म्हणजे हलबा तिथं राहत असतील तर त्यांच्यासाठी झाला नाही असं नाही, मनेरानूचं गाव असेल, पाडा असेल, वस्ती असेल, त्यांच्यासाठी झाला. पण मेजर पार्ट जो आहे त्याच्यामधला तो आपल्या गावांवर खर्च झाला. जवळपास हे सगळे मिळून जे आहेत विस्तारित क्षेत्रातले आदिवासी, त्यांच्या गावामध्ये 1800 कोटी रुपयापर्यंतचा खर्च याच्यामध्ये झाला. मग माझा दुसरा प्रश्न असा आहे की शासन आमच्या करामधले 1800 कोटी रुपये अशा पद्धतीने खर्च करते आणि दुसरीकडे ज्यांच्यासाठी खर्च करते त्यांना सर्टिफिकेट का देत नाही, त्यांना व्हॅलिडिटी का देत नाही, आणि ते जर चुकीचे असतील, बोगस असतील, जातचोर असतील तर मग तुम्ही 1800 कोटी दिलेले आहेत, ते कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही, चुकीच्या पद्धतीनं काम करायसाठी तुम्ही बसले का. त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांकडे. अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत, पण ते कधी आपण ज्यावेळेस रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रश्नांना वाचा पडू त्यावेळेला यांना पडता भुई थोडी होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. करू द्या हो, किती असू द्या सत्तेमध्ये, परंतु यांचे जे काही कारनामे आहेत
तुम्ही जर भूमिका त्या पद्धतीनं घेतली आणि वळ करण्याचं रस्त्यावरचं कारस्थान याचं वळ पाडण्याचं काम केलं, ते एकच उदाहरण मी देऊन संपवतो. मधुकर पिचड, ज्याची पत्नी स्वतः महादेव कोळी आहे स्वतःची, जिचा मुलगा हा आहे जो आता आमदार आहे, होता तो वैभव, आता त्याने दुसऱ्या एका उच्चवर्गीय स्त्रीशी लग्न केलं. करायला हरकत नाही, सामाजिक समरसता आली पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये आपला विरोध असायचं काही कारण आहे? मी आणि मी राजी, आपला काय विरोध असायचं कारण आहे? परंतु तो तेवढं करून थांबला नाही. त्या उच्चवर्णीय मुलीला आदिवासीचं प्रमाणपत्र, आदिवासीची व्हॅलिडिटी दिली आणि आदिवासींकडच्या जमिनी खरेदी करू शकतो म्हणून हा सगळा घोड त्या माणसाने केला. आणि आता जो समृद्धी हायवे आहे, जो ठाण्यापासून सुरुवात झाला आणि तिथून जातो आहे त्या ठाण्याच्या भागातून, नगरच्या भागातून, त्या ठिकाणच्या शहापूर तालुक्यातल्या आदिवासींच्या जमिनी 5,000 रुपये एकरानं या गृहस्थानं त्या बाईच्या नावाने घेतली. आता काही संबंध काय आहे आदिवासी जमीन घेऊ शकतो? यस, घेऊ शकतो. परंतु ही आदिवासी नाही ना, ही उच्चवर्णीय आहे ना. तू तर आम्हाला बोगस म्हणून आमचे हक्क हिरावून घेतो ना. मग तू तरी कमीत कमी तुझ्या वैयक्तिक पातळीवर स्वच्छ राहा ना. परंतु नाही, स्वार्थ एवढा भरलेला आहे की ते 5,000 रुपये एकराची जमीन 15 कोटी रुपये त्याचे वसूल महाराष्ट्र शासनाकडून या ग्रस्तांना केले. आता ते 7-12 सगळं आम्ही प्रकरण काढलं. ते नाव काय, ते 7-12 कोणाच्या नावानं. आणि ज्यावेळेस मागचं निवडणूक झाली त्या चौकामध्ये ते मोठमोठे बॅनर लागले होते की 7-12, त्याच्यावर नाव कोणाचं, ती जमीन कोणाची. चालू आहे, प्रकरण संपलेलं नाही. ते आदिवासी आपली अडचण आली की सगळे ठाकर समाजाचे दोषण केले. ते आपली अडचण आली की येतात आणि मग आम्ही येतात आत्महत्या करतो, आमच्या जमिनी लाटल्या, आमचं असं केलं तसं केलं. आणखी 1 लाख रुपये एकतर जास्त देऊन टाकतो. 5-5 लाखापर्यंत भेटले आता फक्त त्यांना. मग आम्ही आम्हाला त्यांना सांगायला की संपले असतील तर चला ना, आणखी मिळतात ना, आपलेच मिळायचे. हे एवढं विस्तारानं सांगायचं कारणच असं की ही सगळी माणसं चारित्र्यहीन, काय कॅरेक्टर आहे व्हायचं. आणि ही माणसं उघडपणे राजरोसपणे आम्हाला म्हणतात जातचोर आहेत, तुम्ही बोगस आहेत, तुम्ही बनावट आहेत, आमच्या आदिवासीच्या सवलती लाटल्या वगैरे. आणि आपण तोंडाला पट्टी लावू. हे पहा, यांचा जोपले म्हणून तो अक्रोडचा एक संघटनेचा होता, मरस कोल्हे, राजेंद्र मरस कोल्हे, हा जिल्हा परिषद नागपूरच्या शाळेवर शिक्षक. या ग्रस्तानं चक्क तिथं त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 8, 9, 10, 11च्या विद्यार्थिनी त्यांचा विनयभंग केला. एका नाही, 5-50 विद्यार्थिनीचा. शाळेमध्ये आता अलीकडे एक पद्धत असते, एक डबा ठेवतात. काही तक्रार असेल मुलीची जे सांगू शकत नाही त्या डब्यात टाकतात. म्हणजे तो प्रकार एवढा वाढला या मरस कोल्हेचा की शेवटी त्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या स्वतःच्या हस्ताक्षरात. कोणी सांगितलं की हा शिक्षक आम्हाला पाठीवरून हात फिरवतो, हा शिक्षक म्हणतो मला तू आवडतेस, हा शिक्षक म्हणतो तू आय लव्ह यू. लिहिलं त्यांनी, हा बयान आहे माझ्याकडे, ऍड कॉपी सगळ्या काढलेल्या. कारण आता आम्ही एवढं ज्यावेळेस बोलतो रोखतो त्यावेळेस त्या पुरावा तर ठेवाच लागेल ना. तो शिवाय देतो प्रत्येक ठिकाणी, तुमचा मुंडे तो तुमच्या मराठवाड्यातला गोवर्धन मुंडे आणि हा. तर हे कॅरेक्टर त्याचं. आणि तो त्या माणसाची तिसऱ्या दिवशी तक्रार असते की हे जातचोर आहे, त्यांना कधी कमी करतात, तुम्ही काय करता, कोर्टात जातो. कोट्यावधी रुपयाचे फंड्स आहेत त्यांच्याकडे, त्यांचे लोक सपोर्ट करतात. आपले लोक म्हणतात की वर्गणीसाठी तर नाही आले. काय बोलायचं, हा फरक बेसिक तुम्ही समजून घ्या. आणि मग तो मरस कोल्हे असेल, मधुकर पिचड असेल, किंवा या ठिकाणचे जोपले म्हणून यांचा अध्यक्ष आहे रत्नागिरीत, त्याने तर चक्क एक कुलकर्णी नावाची मुलगी केली, म्हणजे बायको असताना केली. खरं म्हणजे या सगळ्यांचा सत्कार घडून नाही का. सामाजिक समरसता करतात चांगल्या पद्धतीने. आणि त्यांचं काम हेच, ऑफिसेसमध्ये जायचं, महादेव पुढे दिसते काय तर त्याची तक्रार करायची, हलवा दिसतो काय तर त्याची तक्रार करायची, ठाकूर दिसतो काय तर त्याची तक्रार करायची, या ठिकाणचा मनेर वाटू असेल कोणी नोकरीवर त्याची तक्रार करायची, आणि त्याच्या मागे हे तपासणीचं झिंगट लावून द्या. हेच काम त्याचं. आणि त्याने ती ब्राह्मण समाजाची मुलगी कुलकर्णी नावाची ती बायको म्हणून गेली पहिली ह्यात असताना. यांनी तेच पिक्चरच तिला आदिवासीचं सर्टिफिकेट दिलं, व्हॅलिडिटी दिली, आणि त्या आधारावर मिळणारे फायदे लागले सुरू केले. गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये लावली तिथं ट्राईबच्या रिझर्व्ह याच्या. आणि तुम्हाला एवढीच कळकळ आदिवासीची आहे, तुमच्या नोकऱ्या लाटल्या असं म्हणतात, की या उच्चवर्णीय तुमच्या नोकऱ्या लाटल्या तर एका ओळीचं तुमच्या तोडून निघत नाही. शासनाकडे एका ओळीचं पत्र तुम्ही देत नाही की अशा पद्धतीचा सगळा घोळ झालेला आहे, शासनानं त्वरित कारवाई करा. हे सगळे चोर आहेत, हे सगळे हरामखोर आहेत, हे सगळे भ्रष्ट आहेत, नीतिभ्रष्ट आहेत, चारित्र्यहीन आहेत. आणि ही माणसं आज हा आपला जिंकलेला डाव मी याच्यासाठी म्हणतो की ते तर आता इंदिराजी पंतप्रधान होते त्यावेळेला काय असेल, काँग्रेस पक्ष अडचणीत आला असेल, ते कारण असेल, तर त्यांनी मोठी हिमतीनं आपल्याला सगळ्यांना सवलती दिली.
आपण एवढे नाकारते की आपण त्या मिळालेल्या सवलती राखूच शकलो नाही ना. आज थोडंसं सुरू आहे ऑक्सिजनवर. काही लोकांकडे व्हॅलिडिटी आहे तर ते म्हणजे त्या व्हॅलिडिटीची तपासणी करावी लागते. मराठवाड्यातल्या बाबतीत तर जोरात म्हणजे मुकाट्याने राहिलं तर कुठपर्यंत जातं हे प्रकरण आहे. तुम्ही लक्षात घ्या. असं व्हॅलिडिटी तुमच्या अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्यांदा हे सांगणं या सह्या बोगस आहेत काय, तपासणी सर्टिफिकेट देणार जे व्हॅलिडिटी देणार, पण त्याचं काही येणं नाही. जे दिले ते वस्तू पाटलांना बोगस दिलं, असं त्याला दिलं ते बोगस होते आणि तुमच्या मर्जीतला अधिकारी असलं ते सगळे खरे आहेत. अशी मनमानी सगळी सुरू आहे आणि कोणालाच या लोकांनी त्यांचं चारित्र्य हनन करायचं सोडलेलं नाही. वडळी नावाचा त्यांचा एक मंत्री होता ना मागे, त्याने तर जाहीरपणानं सांगितलं की आजकाल निर्णय का हो, न्यायाधीशही भ्रष्ट झाले. ते न्यायाधीशी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून या लोकांना म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट देतात, व्हॅलिडिटी दिले ना. मराठवाड्यात बरेच प्रमाणात दिले, कोर्टाने दिले, शेवटी यांनी नाही दिले. तर तो म्हणतो हे भ्रष्ट असतात. मग एकाने तक्रार केली, कोर्टाच्या पुढे गेला. कोर्टाच्या पुढे गेल्यानंतर कंटेम्प्ट झाला ना. तुम्ही उघड आरोप करता, सांगा तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला दिले, कधी दिले, कोणत्या न्यायाधीशाला दिले. मग माफी मागितली. परत दुसऱ्याचं तेच, दुसऱ्या एखाद्या परत कुणीतरी कंटेम्प्ट दाखल केला. तिथं जाऊन बेशरमपणानं माफी मागितली. ही माणसं म्हणजे ज्यांचा पाया ठिसूळ आहे, ज्यांचा पाया कुठल्याही पक्क्या पायावर जे उभे नाही, ती माणसं आज आपल्याला देशोधडीला लावण्याला टाकलेली आहेत. म्हणून गांभीर्याने हे सगळं प्रकरण आपण घ्या. असं नाही आहे की अधिसंख्य पदाचं उद्या संपलं म्हणजे आणखी तिसरं काही निघणार नाही. ते निघेल, 100% निघेल. मी सांगतो तुम्हाला 100% हे काढतील आणि पुन्हा आपल्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतील. आपल्याला सुद्धा तेवढंच सजग राहावं लागेल आणि आपल्या संघटित शक्तीद्वारे, मग इथला माना असेल, हलवा असेल, गोवारी असेल, मान्यवर असेल, ठाकूर असेल, महादेवपुरी असेल, मल्हारपुरी असेल, कोल्हापुरी असेल, ज्यांची संख्या या राज्यात 1 कोटी आहे, यांना डोकं शांत ठेवू, संघटना आपल्या घरात ठेवू. म्हणून आम्ही आदिवासी संघटना समिती नाही तर आम्हालाही कुठं तरी आणखी एखाद्या संघटनेचं नाव देता आलं. पण मी पाहिलं की एका जिल्ह्यात 10 संघटना रजिस्टर्ड आहेत आपल्या, काही कामच नाही. कोण लहान कोण मोठा मी ते म्हणत नाही, परंतु जर 10 संघटना एका जिल्ह्यात असतील, आदिवासी पुढ्यांच्या किंवा मन्यवारांच्या किंवा ठाकूरांच्या, सगळ्यांमध्ये हितगत आहे, तर आपण कॉमन एक आदिवासी संघर्ष समिती करू. त्याच्यामध्ये मी कोणी नाही. परत तुम्हाला सांगतो, मी मार्गदर्शक याच्यासाठी त्याच्यावर आहो की तुम्ही ऐकता म्हणून मी मार्गदर्शक आहो. बाकी हे सगळं तुम्हालाच करायचं आहे. हे तुम्हालाच याचं नेतृत्व करायचं आहे. कोणीतरी येईल आणि कोणीतरी नेतृत्व करेल आणि आमचा प्रश्न जादूसारखा सोडून देईल असं मुळीच होणार नाही. हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. त्या संघर्षासाठी आपण तयार आहोत. 9 तारखेला जो आपण तारीख जाहीर केली त्या तारखेला आपण परवानगी मिळावी म्हणून मोर्चाचं आणि धरणे दोन्ही याचं अर्ज त्या ठिकाणी केलेला आहे. त्याची परवानगी मिळावी त्या पद्धतीनं आपण काम करू. पण नाही मिळाली तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलने सातत्यानं सुरू ठेवू. आता जे आपण 25 तारखेचं सुरू केलेलं आहे ते त्याच्यासाठी की तुम्ही साधं निवेदन देण्याचा प्रश्न आहे की आमच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे, तुम्ही तात्काळ काहीतरी निवेदन घ्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही 200-400 लोक जा ना तिथं. जायला म्हणे आहे का, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा. तिथं फार इथं 2 लोक आत निवेदन घेऊन जातील. पण 400 लोक रस्त्यावर या कॉजसाठी एक बॅनर घेऊन त्याचं मार्केटिंग करा. मार्केटिंग इन द सेन्स इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया मॅनेज करून हे सगळं करा. आपोआप कोणी येणार नाही. आपण मेलो तरी कोणी येत नाही. गव्हर्नमेंटची बातमी सुद्धा होत नाही. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला हे सगळं घडून आणावं लागेल. ते घडून आणलं तरच आपला प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. हे तुम्हाला सुचलं, जे मी अनुभवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सुद्धा बराच वेळ हे सगळं ऐकण्यासाठी इथं थांबला. सर्वांचे आभार मानतो आणि माझे लांबलेले हे सगळे शब्द थांबवतो. जय जय. काय करता मग यानंतर जिल्ह्यातले आपल्या संघटनेचे बंद नाही